हाय हॅलो एव्हरीवन, दिस इज डॉक्टर श्रद्धा दशरथ फ्रॉम स्वीट पिल्स होमिओपॅथी क्लिनिक. आज मी मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपण कोणते कोणते फळं घेऊ शकतो त्याबद्दल थोडी माहिती देणार आहे. काल OPDमध्ये एक पेशंट आलेली आपली 6 वर्षीय मुलाला घेऊन. ती म्हणाली की मॅडम, मी याच्यासाठी इतके महागाचे फळं आणते, जसं की ॲव्होकॅडो, ड्रॅगन फ्रूट, पण काही केलं तरी हा सतत आजारी पडत असतो आणि वजन काही वाढायचं नाव घेत नाही. हे बघा, हे महागाचीच फळं खाल्ल्याने आपल्याला या सगळ्या गोष्टी मिळतील किंवा आपली खूप रोगप्रतिकारशक्ती चांगली होईल असं अजिबात नाही आहे. काही फळं जसं की तुम्ही पपई घेऊ शकता. पपईमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. पपईमध्ये विटॅमिन A, C आणि E असतं, जे तुमच्या स्किनच्या हेल्थसाठी, डोळ्यांच्या हेल्थसाठी खूप चांगलं असतं. त्यानंतर जे मुलं वारंवार कॉन्स्टिपेशनला बळी पडतात त्यांना तुम्ही पपई खायला घालू शकता. त्याने त्यांचं गट हेल्थ चांगलं राहायला मदत मिळते. दुसरं फळ आहे केळं. केळं ना एक असं एनर्जी बूस्टर आहे, ज्याच्यामध्ये भरपूर पोटॅशियम असतं, ज्यामुळे तुमची मसल हेल्थ चांगली राहायला मदत करते. मुलांना वेट गेन व्हायला पण मदत होते. आणि केळामध्ये ना प्रोबायोटिक्स असतात, यामुळे त्यांची गट हेल्थसुद्धा चांगली राहायला मदत मिळते. माझी आजी नेहमी म्हणायची की एक केळ खाल्लं ना की एका पोळीची भूक जाते. तिसरं आपलं आहे सफरचंद म्हणजेच ॲपल. ॲपल एनी सीझन मिळतात. ॲपलमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात आणि यांनी मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढायला मदत होते. चौथं आहे डाळिंब. डाळिंबाकडे थोडं दुर्लक्षच केलं जातं, पण डाळिंब हे हार्ट हेल्थसाठी खूप उपयुक्त फळ आहे, खूप चांगलं फळ आहे. डाळिंब खाल्ल्याने शरीरामध्ये तुमचं जर काही इन्फ्लामेशन झालं असेल तर ते कमी व्हायला मदत होते. काही किडनी रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील ते त्याच्यात सुद्धा हे फळ बेनिफिशियल असतं. यानी हे डाळिंब मुलांच्या ब्रेनसाठी सुद्धा खूप चांगलं आहे. सो हे साधी फळं आहे जे इझिली अवेलेबल असतात. त्याच्यानंतर हे अफोर्डेबल आहेत, असं नाही खूप महाग आहेत आपण घेऊ शकत नाहीत वगैरे. त्यामुळे हे फळं यूज करून तुम्ही आपल्या मुलांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत करू शकता. आय होप या व्हिडिओची तुम्हाला काही मदतच होईल. आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.